हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे अक्षय तृतीया आणि जसं की तुम्ही माझ्या आधीचे व्लॉग बघितले असेल तर त्यामध्ये तुम्हाला दिसलंच असेल की मी माहेरी आलेली आहे। तर घरची अक्षय तृतीया वगैरे माझी झाली होती, तेही पाहिलेलं असेल तुम्ही। तर आज मम्मीकडे अक्षय तृतीया कशी करतात तर ते तुम्हाला व्लॉगमध्ये दिसणार आहे। तर बघण्यासाठी कंटिन्यू करत राहा आणि व्लॉग पूर्ण बघा। तर चला मग। तर सकाळी मम्मीची पूजा वगैरे झाली होती आणि मग इकडे आम्ही स्वयंपाकाला लागलो होतो। तर पूजा झाल्या मम्मीने इकडे आजी आजोबांच्या प्रतिमा वगैरे ठेवून सगळी पूजेची मांडणी वगैरे करून घेतली होती, कारण ती नेहमी स्वयंपाकाच्या आधीच हे सगळं काही करत असते। तर तिने आजही ती सगळी मांडणी वगैरे करून घेतली होती आणि नंतर मग आम्ही स्वयंपाकाला वगैरे लागलो होतो। तर इकडे अपेक्षानं हार बनवत आहे। तर पप्पांनी फुलं आणले होते, तर हार बनवायचा होता। तर अपेक्षा म्हणाली की मम्मी मी बनवते हार। तर छान बनवते ती, प्रयत्न असतो तिचा चांगला बनवण्याचा, करते ती। तर ती हार बनवत बसली होती आणि तो श्रवण बाजूला राहतो तिचा फ्रेंड, तोही तिची मदत करत बसला होता। आणि नंतर ना आमच्याकडे जंगम आले होते। तर दरवर्षीच येतात ते, आम्ही लहान होतो तेव्हापासूनच बघत आहोत। दरवर्षी ते अक्षय तृतीयेच्या दिवशी मम्मीकडे येत असतात आणि त्यांना शिदा आटा वगैरे जे काही असतं ते सगळं मम्मी देत असते आणि मग ते सगळ्यांना ना चंदन वगैरे लावून देत होते। दरवर्षी ते अक्षय तृतीयेच्या दिवशी पात्र लागण्याच्या आधी येत असतात आणि जे आपले पूर्वज वगैरे असतात सगळ्यांचे ते नावं विचारतात आणि सगळ्यांच्या नावानी म्हणजे ते आवाहन करत असतात। जेही आपले पूर्वज आहे सगळ्यांचं नाव घेत असतात आणि त्यांना जसं आज आमंत्रित करत असतात की जेवणाला या म्हणून। तर असं म्हणजे बरेच वर्ष आम्ही तर लहान होतो तेव्हापासूनच बघत आहोत, त्या दरवर्षी ते येतात आमच्याकडे। तर मम्मी जे घरचे सगळे पूर्वज आहे त्या सगळ्यांचे नावं त्यांना सांगत होती आणि ते आवाहन करीत होते। आणि नंतर मम्मीने शिदा आटा वगैरे त्यांना दिला आणि जी दक्षिणा वगैरे आहे ती दिली जाते। शेवटी शंख वगैरे फुकल्या जातो आणि मग ती पूजा पूर्ण होत असते। असं काही तुमच्याकडे वगैरे पण होत असते का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। बाकी मग राहिलेला स्वयंपाक आम्ही करायला बसलो। तर माझ्याकडे तर चिंचेची चिचोणी करतात, मात्र मम्मीकडे आंब्याची करत असतात। बाकी सगळं जसं मी टाकते तसंच सेम ती पण सगळ्या गोष्टी तशाच टाकत असते त्याच्यामध्ये, मात्र तिच्याकडे आंब्याची असते आणि माझ्याकडे चिंचेची असते। बाकी सगळ्या गोष्टी मग त्या ज्या बनवत असते पापड भजे वगैरे त्या सगळ्या गोष्टी तिच्या इकडे तशाच केल्या जात असतात। आणि त्यानंतर मग सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता। तर मम्मीने पात्राळ वगैरे काढून घेतलं आणि मग ना पात्राळ वगैरे काढल्यानंतर मग पप्पा पूजा करायला बसले होते। तर पप्पांनी पूजा वगैरे करून घेतली आणि पप्पाच्या मागे मग आम्ही सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली। त्यानंतर कापूर वगैरे लावला तिथे। तर मम्मीकडे 3 पात्र टाकत असतात, एक माझ्या आजीचं आजोबांचं आणि एक माझ्या आजीचे भाऊ होते त्यांचंही पात्र टाकत असतात, म्हणजे माझ्या पप्पांचे मामा। तर त्यांनी लग्न नव्हतं केलं त्यामुळे त्यांनी संन्यासच घेतला होता। तर त्यांच्या नावाचं पात्रही मम्मी टाकत असते दरवर्षी। नंतर कापूर वगैरे सगळ्यांनी घेतला आणि मी मम्मीनी मुलांनी वगैरे सगळ्यांनी आम्ही पूजा वगैरे करून घेतली। आणि आज कुणाल घरी नव्हता कारण त्याचं ऑफिस होतं, त्याला सुट्टी नव्हती आज, तर तो ऑफिसला गेला होता। तर पक्ष्यांनाही घास टाकायचा होता। तर एका द्रोणमध्ये शिजवलेलं सगळं अन्न काढून घेतलं होतं आणि तेच दाखवण्यासाठी मी आणि पप्पा वर चाललेलो होतो। तर पप्पांचा ना डावा हात काम नाही करत, कारण त्यांना ना पॅरालिसिस मारलेला आहे, त्यामुळे तो हात जसा पाहिजे तसा व्यवस्थित काम नाही करत त्यांचा।
नंतर मग मी सगळ्यांसाठी ताट वगैरे तयार करून घेतले आणि मग आमची जेवणं वगैरे झालीत आणि त्याच्यानंतर मग मम्मीने ना सगळ्या पत्राळीतलं अन्न एकत्र करून घेतलं, कारण गाईला नैवेद्य द्यायचं होतं, ते सारायचं होतं. तर मग गाय पण आली होती, तर तिला ते सगळं नैवेद्य वगैरे दाखवून दिलं. आणि त्या गाईचे शिंग बघा, मला तिला बघूनच भीती वाटत होती आणि मम्मी मला म्हणत होती की मला ही गाय खूप आवडते म्हणे, तिचे शिंग बघ म्हणे आणि ती दिसायला किती छान आहे. मला तर शिंग बघूनच भीती वाटत होती तिची. दुपारी जेवणं वगैरे झाली, थोडा वेळ आराम वगैरे केला आम्ही आणि संध्याकाळी विशेष असा काही स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता, म्हणून काही आंबे किसायला घेतले आम्ही. शेजारच्या काकूंनी ना मम्मीला आंबे दिले होते, त्यांच्याकडे झाड आहे, तर छान कलमी आंबा होता तो, तर त्याचा साखर आंबा छान होतो, म्हणून त्यानं किसून घेत होतो आम्ही. करायचा दुसऱ्या दिवशी होता, मात्र त्यात साखर वगैरे टाकून ठेवायची होती, तर म्हणून अपेक्षा आणि मम्मी किसत होती, मी साल वगैरे काढून देत होती. तर चला, आजचा व्लॉग मी इथेच एंड करीत आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.